नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, दिव्यांग मित्रांसाठी, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना असणार आहे। मित्रांनो, चालू वर्षामध्ये आपल्याला UDID कार्ड बरोबरच आता शासनामार्फत KYC सुद्धा अनिवार्य केलेली आहे। KYC कशी करायची याबद्दलची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे आणि सविस्तर समजून सुद्धा सांगणार आहे। परंतु ही KYC का करायची आहे याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घ्या, कारण की भरपूर दिव्यांग लाभार्थी आपल्याला विचारतील की KYC का करायची आहे आणि याचा आम्हाला फायदा काय होऊ शकतो। तर मित्रांनो, KYC अशामुळे करायची आहे की या अपंग लाभार्थ्यांच्या यादीमधून बोगस लाभार्थ्यांना याच्यामधून बाहेर करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळाले असेल किंवा ऐकायला मिळाले असेल की बोगस प्रमाणपत्रावरती म्हणजेच अपंगाच्या बोगस प्रमाणपत्रावरती भरपूर असे लाभार्थी आहेत ज्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत। खरं अस्तित्वात ते अपंग नाहीत किंवा अपंग असले तरी त्यांची टक्केवारी खूप कमी आहे, परंतु जास्त टक्केवारीचं प्रमाणपत्र काढून त्यांनी आपले UDID तयार केलेत आणि UDIDच्या माध्यमातून शासनामार्फत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत। याचा परिणाम असा होतो की जे खरे दिव्यांग आहेत, खरे अपंग लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना शासनाच्या मिळणाऱ्या विविध योजनेपासून वंचित राहावं लागत आहे। तर मित्रांनो, याच्यामुळे अपंगांवरती मोठा परिणाम होत आहे, म्हणजेच त्यांना मिळणाऱ्या ज्या योजना आहेत या योजना त्यांच्यापासून हिरावून घेतल्या जात आहेत। तर ह्या योजना खऱ्या अपंगापर्यंत पोहोचाव्यात त्यासाठी शासनाने ही KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो, KYC जर केली तरच तो अपंग लाभार्थी या योजनेसाठी पात्र आणि ग्राह्य धरण्यात येणार आहे। बोगस प्रमाणपत्र घेऊन जे लाभार्थी लाभ घेते तर हे जर या यादीमधून वगळण्यात आले, बाहेर काढण्यात आले, तर शासनामार्फत येणारा जो निधी असेल हा निधी खऱ्या अपंगाला मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतो। त्याच्यामुळे ही KYC करणं खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, KYC साठी आपण जास्त कुठे जायची गरज नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सुद्धा अवघ्या 2 मिनिटात सुद्धा तुमची KYC करू शकणार आहे। KYC करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची लागणारी कागदपत्रे समजून घ्या। याच्यामध्ये सुरुवातीला तुमचं आधार कार्ड असेल, तुमचा UDID कार्ड असेल आणि त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक। ही फक्त 3 डॉक्युमेंट आहेत जी तुम्हाला या KYC साठी खूप गरजेची असणार आहेत। त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आता पुढे मी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समजून सांगणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण वेबसाईट जी आहे ती ओपन केलेली आहे। वेबसाईट पाहू शकता, इथं वर लिंक पाहू शकता, swavlambcard.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे। याच्यावरूनच आपल्याला ही लिंक ओपन करायची आहे। त्याच्यानंतर खाली पाहू शकता वेबसाईटचं नाव इथं दिसतंय, युनिक डिसेबिलिटी ID, म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंटची अपंग वेबसाईट जी आहे ती आपण इथं या ठिकाणी ओपन केलेली आहे। इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पाहू शकता। मित्रांनो, फसवे लिंकवरून क्लिक करू नका, ज्या ऑफिशियल लिंक आहे त्याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करू शकता, डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं आपल्याला एनरोलमेंट नंबर आणि UDID नंबर दोन्हीपैकी कोणताही तुमच्या जवळ असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमची त्याच्यावरील जी बर्थ डेट असेल ती बर्थ डेट इथं भरून खालचा कॅप्चा भरून घ्यायचा आहे। तर ही बेसिक डिटेल जी आहे ती मित्रांनो मी भरून घेतोय। सुरुवातीला हा नंबर टाकून घेतो, जन्मतारीख आणि कॅप्चा भरून घेतो आणि त्याच्यानंतर लॉग इन करूया। तर या ठिकाणी मित्रांनो आपण बेसिक डिटेल भरून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केलं, या ठिकाणी पाहू शकता त्या लाभार्थ्याची संपूर्ण डिटेल आपल्या पुढे ओपन झालेली आहे। प्रोफाईल पाहू शकता, याच्यामधून दिव्यांग लाभार्थी आपल्या बेसिक डिटेल चेंज करू शकतात। जे काही चुकलं असेल ते आपण या ठिकाणी बदल करू शकता। आता आपल्याला मित्रांनो KYC जी आहे ती अपडेट करायची आहे। इथं पाहू शकता मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ईमेल ID सुद्धा टाकू शकताय। आपल्याला संपूर्ण पत्ता वगैरे व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे। संपूर्ण बेसिक प्रोफाईल पाहायला मिळत आहे, तर याच्यामध्ये आपली बेसिक प्रोफाईल चेक करायची आहे। याच्यानंतर आपलं महत्त्वाचं जे काम आहे KYCचं ते आपल्याला इथं करून घ्यायचं आहे। तर इथं पाहू शकता अपडेट eKYC, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अपडेट eKYC वर आपण क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता KYC अपडेट करण्यासाठी आपल्याला नवीन टॅब ओपन झालेला आहे। या ठिकाणी सुरुवातीला आपला प्रोफाईल पिक्चर सुद्धा दिसत आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला आधार नंबर पाहायला मिळत आहे। आपल्या आधार कार्डवरील क्रमांक या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। आधार कार्डवरील क्रमांक चेक केल्यानंतर खाली आपल्याला एक चेक बॉक्स देण्यात आलेला आहे, जो आपल्याला KYC करण्यासाठी एक संमतीपत्र जे असणार आहे ते द्यायचं आहे। म्हणजे या चेक बॉक्सवरती क्लिक करून आपण या ठिकाणी OTP साठी परमिशन द्यायची आहे। तर या ठिकाणी चेक बॉक्सवरती क्लिक केलंय, OTP जनरेटसाठी आपण इथं
क्लिक करतोय। तर जनरेट OTP वरती क्लिक केलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता OTP आपल्या रजिस्टर मोबाईल वरती गेलेला आहे। तर आपल्या मोबाईल वरती जो OTP गेलेला आहे तो OTP या ठिकाणी आता आपण भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर आता OTP आपण भरून घेतोय। तर या ठिकाणी मित्रांनो OTP आपण टाकून घेतलेला आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक करतोय। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली KYC जी आहे ती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे। इथं मेसेज सुद्धा आलेला पाहायला मिळेल, सक्सेसफुली व्हेरीफाईड। तर या ठिकाणी आधार KYC इज डन असा मित्रांनो मेसेज जो आहे तो आलेला आहे। आपली KYC या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे। अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे। या पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुमची अपंग KYC तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता। तर मित्रांनो पाहिलंच या ठिकाणी आपण KYC कशी केली। अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आपली ही KYC पूर्ण झालेली आहे। तर याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा ही KYC पूर्ण करू शकणार आहे। आणि सविस्तर डिटेल सांगून सुद्धा जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही तर मित्रांनो आपल्या जवळच्या सेतू केंद्रावरती जाऊन, आपले सरकार केंद्रावरती जाऊन आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे। लवकरात लवकर KYC पूर्ण करून घेतलीच तर आपण योजनेपासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा लाभ चालू वर्षामध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतो। तर ही मित्रांनो चालू केलेला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत ही अपडेट पोहोचवा, जेणेकरून वेळेतच ते आपली KYC करून आपलं दिव्यांग लाभार्थ्यांच्या यादीमधील नाव वाचवा। तर मित्रांनो भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।